मी आणि किशोर एकाच वस्तीमधील मित्र. मी त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होतो. आमची शाळा वेगळी होती, कॉलेज वेगळे होते, पण आम्ही खूप चांगले मित्र होतो. मी मोठा असल्याने तो नेहमी मला सल्ले विचारत असे. माझे शिक्षण, माझी नोकरी आणि मी व्यवस्थित राहतो यामुळे त्याच्या घरी देखील माझा चांगला मान होता. त्याचे आईवडील देखील मला नेहमी विचारपूस करत असत. काही वेळा तो तक्रार करायचा की त्याच्याच घरी त्याच्यापेक्षा माझे जास्त ऐकले जाते. कोणताही मोठा निर्णय घेताना ते मला विचारत असत. मी नोकरी करत होतो, तर किशोरची साडीचे दुकान होते. धंदा खूप चांगला चालायचा, पण कालांतराने किशोरला भिशी आणि व्याजाने पैसे घेण्याचा आणि देण्याचा नाद लागला. त्यातून हळूहळू करत त्याचा धंदा बसू लागला होता. म्हणावे तसे गिराईक होत नव्हते. त्यामुळे त्याचे दारू पिण्याचे प्रमाण वाढले होते. तो रोजच दारू पिऊन येऊ लागला होता. त्यातून त्याचे लग्न होऊन 2-1 वर्ष झालेच होते. पण याचा त्याच्यावर काही फरक पडला नव्हता. त्याच्या या वागण्याने त्याचे आईवडील त्याला सोडून गावी राहू लागले. त्यामुळे घरी तो आणि त्याची बायको प्रिया दोघेच राहत होते. माझे त्यांच्या घरी सारखे येणे जाणे होते. प्रियाला देखील माहीत होते की किशोर माझ्या शब्दाबाहेर जात नाही. कोणाची नाही ऐकले तरी तो माझे नेहमी ऐकत असे. मी कधीही प्रियाशी फार बोललो नव्हतो. कधी घरी गेल्यावर जुजबी जे बोलणं व्हायचं तेवढंच. प्रिया सुशिक्षित होती. तिचे इंजिनिअरिंग झाले होते, तर किशोर 10वी नापास होता. त्यामुळे मुळातच त्यांच्या विचारांमध्ये खूपच फरक होता. त्यामुळे यांच्यात वारंवार भांडणे होत असत. माझे शिक्षण देखील चांगले झाले होते. त्यामुळे कदाचित माझे आणि प्रियाचे विचार जुळत होते. प्रिया दिसायला किशोरपेक्षा कितीतरी उजवी होती. गव्हाळ रंगाची प्रिया नेहमी टॉपटीप राहत असे. तिची फिगर अगदी व्यवस्थित ठेवली होती तिने. तिला त्रास असून देखील ती नीट राहायला प्रयत्न करत असे. किशोर हल्ली न चुकता दारू पिऊन दंगा करू लागला होता. एक दिवस माझ्या मोबाईलवर नवीन नंबरवरून फोन आला. समोरून एक स्त्रीचा आवाज आला. आपण मंगेश बोलता का? हो, मी मंगेश बोलत आहे. आपण कोण? मी नाही ओळखले आपल्याला, मी म्हणालो. अहो भाऊजी, मी प्रिया बोलते, किशोरची बायको. समोरून उत्तर आलं. ओहो वहिनी, तुम्ही काय? बोला ना. माफ करा हा मला. माझ्याकडे तुमचा नंबर नाही, त्यामुळे मी तुमचा आवाज ओळखू शकलो नाही. आणि याआधी आपण कधीच फोनवर बोललो नाही. ती म्हणाली, ठीक आहे. मी फोन यासाठी केला होता की मला तुमच्याशी थोडे बोलायचं आहे. तुम्ही घरी याल का आज? ती म्हणाली. मी होकार दिला. मी रात्री जेवून किशोरच्या घरी गेलो. किशोर दारू ढोसून आला होता. मला बघताच तो चपपला. प्रियाने दार उघडले आणि मी आत जाऊन बसलो. विषय किशोरच्या दारूचाच होता. मी माझ्या शब्दात त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याने देखील इथून पुढे दारू न पिण्याचे आश्वासन दिले आणि मी मग निघून गेलो. 2-1 दिवसांनी रात्री मला पुन्हा प्रियाचा फोन आला. भाऊजी, तुम्ही प्लीज लगेच घरी या, ती म्हणाली. मी तडक तिकडे गेलो. घरी बघितलं तर किशोरने दारू पिऊन प्रियाला मारहाण केली होती. तिच्या डोक्याला इजा झाली होती आणि त्यातून रक्त येत होते. एवढे होऊन तो कुठेतरी बाहेर गेला होता. प्रिया रडत बसली होती. मी धावतच तिच्याकडे गेलो आणि तिला म्हणालो, वहिनी, किती रक्त येत आहे. तुम्हाला लगेच पट्टी लावली पाहिजे. असे म्हणून मी तिला हाताला धरून उठवले आणि आत किचनमध्ये गेलो. तिच्या डोक्याची जखम मी साफ केली आणि त्याला औषध लावू लागलो. औषध लावताच तिची जखम झोंबू लागली आणि तिने मला अचानक मिठी मारली. मला काही वेळ कळायचे बंदच झाले. अहो वहिनी, तुम्ही काय करतायत? असे मी म्हणालो. ती हुंदकी देऊ लागली आणि म्हणाली, मला माझ्या नवऱ्याकडून काहीच सुख मिळत नाही. तुम्ही बघा ना, किती व्यवस्थित असता. मला तुम्ही फार आवडता, म्हणून मी तुम्हाला आज बोलवले. कृपया मला माफ करा. ती अजूनही माझ्या मिठीतच होती. तिचे गच्च रोज माझ्या छातीवर अलगद बसले होते. त्या स्पर्शाने मी नाही म्हणालो तरी थोडा विचलित झालो होतो. त्यामुळे मी देखील गप्प बसलो. अहो वहिनी, माफी नका मागू. मी काही बाहेरचा नाही. तुम्ही मला कधीही काहीही सांगू शकता, मी म्हणालो. त्याचबरोबर तिने मला अजून कडक मिठी मारली. मला लक्षात आले की प्रियाला आता काय अपेक्षित आहे ते. ती माझ्या पाठीवरून हात फिरू लागली. मी पण मग माझ्या हातातील औषध बाजूला ठेवले आणि तिला माझ्या कवेत घेतले. तिच्या साडीतून दिसणारी गोरी उघडी पाठ मी आज पहिल्यांदाच इतक्या जवळून बघत होतो. पाठीवरून हात फिरवत फिरवत मध्येच मी तिच्या नितंबावरून देखील हात फिरवू लागलो. तिला उभ्यानेच मी भिंतीला टेकवले आणि तिच्या ओठांचे चुंबन घेतले. थोडा वेळ ती लाजली, पण तिने विरोध केला नाही. किसिंग करत
करत मी तिच्या साडीतून माझा उजवा हात आत घेतला आणि तिची उरोज दाबू लागलो. आजवर बाहेरूनच मी बघणारी उरोज आज मी दाबत होतो. त्या कल्पनेनेच मला चेव चढला होता. तिने सुरुवातीस माझा हात धरून बाजूला करायचा प्रयत्न केला, पण शेवटी माझ्या हाताची जादू अशी होती की ती स्वतःला रोखू शकली नाही. किसिंग करत तिने उरोज दाबताना माझा सोटा केव्हाच फुगला होता. तिच्या ब्लाऊजची बटणे मी काढली आणि तिला ब्रावर उभी केली. काळ्या रंगाच्या ब्रामध्ये प्रिया अधिकच मादक दिसत होती. लगोलाग मी ती साडी देखील फेडली आणि तिचा परकर क्षणात बाजूला काढून फेकला. माझ्या मित्राची बायको माझ्यासमोर ब्रा आणि निकरवर उभी होती. तिचे ते रूप बघून मी उत्तेजित झालो. मी माझी पॅन्ट काढली आणि माझा सोटा बघून तिचे डोळे फिरले. अहो भाऊजी, किती मोठा आहे हो तुमचा सोटा. किशोरचा तर केवढासाच आहे, ती म्हणाली. मला अधिकच पुरून तडले. तिला मी पूर्ण नग्न केले आणि माझा सोटा चोखण्यास सांगितले. माझा भला मोठा सोटा तिला तोंडात घेताना दमछाक होत होती, पण मला त्याची पर्वा नव्हती. मी माझ्या पूर्ण ताकदीने माझा सोटा तिच्या तोंडात घुसळत होतो. मागे पुढे कंबर हलवून मी माझ्या भावना अधिक गरम करत होतो. लॉलीपॉप खावा तसे ती माझा सोटा खात होती. आता मी तिला किचन ओट्यावर उभ्यानेच झोपवले. तिच्या गांडीकडून दिसणारी गव्हाळ रंगाची चिमणी अगदीच कोरीव होती. मी हाताच्या माझ्या 2 बोटांना थुंकी लावली आणि तिच्या चिमणीत मागून सारली. माझी बोटे आत जाताच ती चिमणी थोडी ओलसर झाली. मी आता पूर्ण तयार झालो होतो. मी माझा सोटा मागून तिच्या चिमणीत कोंबायला सुरुवात केली. तिच्या चिमणीच्या आकारापेक्षा माझ्या सोट्याचा आकार खूपच मोठा होता. त्यामुळे काही केल्या माझा सोटा लवकर आत जात नव्हता. त्या घर्षणाने तिला थोडीशी चिमणीच्या जागी कळ येत होती. मी हळूहळू आत सरकवत होतो. मध्येच मी माझा सोटा बाहेर काढत होतो आणि पुन्हा आत घालून त्याला आत जाण्यासाठी जागा करत होतो. थोड्या वेळात माझा सोटा तिच्या चिमणीत पूर्णपणे आत गेला आणि मी तिला आता हिसडे देण्यास सुरुवात केली होती. उभेच असल्याने माझी ताकद खूपच जास्त लागत होती. माझे हिसडे बघून तिची खाज अधिकच वाढत होती. कट्ट्यावर हात ठेवून मी माझ्या कमरेचे दणके जोरजोरात वाढवले. प्रत्येक हिसड्यासहशी तिची चिमणी मी फाडत होतो. जवळपास 20 मिनिटे मी तिला दणके दिले. मागचा पुढचा विचार न करता मी तिला तसेच खाली फरशीवर झोपवले. पाय गळ्यात घेऊन मी तिच्या चिमणीत पुन्हा सोटा कोंबला. तिच्या चिमणीची चिरफाड करत माझा सोटा आग ओकत होता. माझ्या हिसड्याने प्रिया खूप आनंदित झाली होती. शेवटी मग मी माझा सोटा काढला आणि तिच्या चिमणी व पोटावर माझे सगळे पाणी फवारले. माझा तो वेग आणि आवेग बघून प्रिया म्हणाली, भाऊजी, जर याला करणे म्हणत असतील तर मग आम्ही आजवर जे करत होतो त्याला काय म्हणायचे? किशोर तर बरोबरच मला ठोकतो. तुम्ही तर माझ्या चिमणीची चिरफाड करून टाकली. पण मला खूपच आनंद वाटला. तेव्हापासून तिने किशोरबरोबर भांडणे सोडून दिले. दारू पिऊन तू बाहेर गेला की ती मला फोन करायची. मी तिच्या घरी जायचो आणि तिला मनसोक्त ठोकून काढायचो. तर मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अनोळखी नातं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.